मीडियातून माननीय महसूल मंत्री यांना बाईटद्वारे संदेश दिला होता की आपण सुमोटो जो अधिकार असतो त्यानुसार या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करा। माननीय महसूल मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जे अधिकारी शासनाच्या महसुलात तूट निर्माण करेल आणि महसुलात तूट निर्माण करून मुद्रांक शुल्काच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे मुद्रांक शुल्क कमी घेतला जाईल, अशा अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे। संबंधित जे अधिकारी याच्यामध्ये सुरुवातीची जी तपासणी पथक यांनी गठीत केलं होतं आणि शासनाचा खोटा अहवाल देऊन फसवणूक केलेली आहे ते अधिकारी प्लस हे अधिकारी आणि संबंधित त्या भुदरगडचे व्ही कुंभार हे दुय्यम निबंधक यांच्यावर बडतर्फी आणि फौजदारी गुन्हे दाखल केले। मी आज एजीशी बोललो आहे, त्यांनी मान्य केलं आहे की आम्ही टास्क फोर्स देतो। जेवढे एडज्युडिकेशन झाले आहे एप्रिलपासून 21 पासून 25 पर्यंत ते सर्व तपासतो आहे। त्यात जे काही त्यांनी एडज्युडिकेशन चुकीचे केले असतील, स्टॅम्प ॲक्टच्या बाहेर जाऊन केले असतील, त्यांच्यावर निलंबन असेल तर निलंबन, गुन्हे दाखल करायचे गुन्हे दाखल करू। जरी कॉशी ज्युडिशियल अधिकार असले तरी चुकीचे अधिकार वापरले आणि यानंतर मात्र आजपासून आम्ही एक पुन्हा नोटिफिकेशन काढतो आहे, शासन निर्णय करतो आहे। यानंतर मात्र ॲडज्युडिकेशन करताना या नियमाच्या बाहेर कोणी जाणार नाही। या नियमाच्या बाहेर जाऊन ज्यांनी ॲडज्युडिकेशन केलं ते फौजदारी गुन्ह्यात पात्र ठरतील, असाही एक निर्णय आम्ही करतो। सर, तुम्ही आता आमरण उपोषणाचा इशारा केलाय आणि मुद्रांक अधिकाऱ्यांवर एवढे मोठे गंभीर आरोप लावलेत, तर पुढं याचा काय दखल झाली नाही तर पुढचाही तुमचा इशारा ठाम आहे। तर मला असं विचारायचं की याआधी तुम्ही शासनाला किंवा प्रशासनाला अशी तक्रार केली होती का आणि केल्यानंतर त्यांनी नेमकी कोणती कारवाई केली होती का? नाही, प्रामुख्याने मी 4 दिवसापूर्वी आपल्या माध्यमातून मीडियातून माननीय महसूल मंत्री यांना बाईटद्वारे संदेश दिला होता की आपण सुमोटो जो अधिकार असतो त्यानुसार या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करा। त्याच्यानंतर त्यांनी कुठलीही दखल न घेतल्यामुळे आज मी प्रशासनाशी पत्रव्यवहार करून प्रामुख्याने ह्या सगळ्या भ्रष्टाचाराच्या विरोधात संबंधित जो मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे याच्यावर बडतर्फी आणि याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा या संबंधीची मी मागणी केलेली आहे। मध्यंतरी आपल्या आता अधिवेशन चालू आहे, या अधिवेशनात माननीय महसूल मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जे अधिकारी शासनाच्या महसुलात तूट निर्माण करेल आणि महसुलात तूट निर्माण करून मुद्रांक शुल्काच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे मुद्रांक शुल्क कमी घेतला जाईल, अशा अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। तर माझी मागणी प्रामुख्याने ती राहणार की 5 दिशेने तुम्ही फौजदारी गुन्हे दाखल करून संबंधित जे अधिकारी याच्यामध्ये सुरुवातीची जी तपासणी पथक यांनी गठीत केलं होतं आणि शासनाचा खोटा अहवाल देऊन फसवणूक केलेली आहे ते अधिकारी प्लस हे अधिकारी आणि संबंधित त्या भुदरगडचे व्ही कुंभार हे दुय्यम निबंधक यांच्यावर बडतर्फी आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल। तर सामाजिक कार्यकर्ते महेश शिवदास यांनी मुद्रांक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत आणि शासनाने याची दखल घेतली नाही तर त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा तरच दिलाय, पण यापुढची दिशा त्यांनी ठरवलेली आहे। पुरावे आहेत, नेमके आरोप काय आहेत, पुरावे काय आहेत हेही यांच्याकडे आहे। तर शासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि जर दखल घेतली नाही तर पुढील इशारा ही गंभीर असणार आहे आणि शासन नेमका निर्णय काय घेणार आहे याकडे संपूर्ण कोल्हापूरचं लक्ष आहे। कॅमेरामन केतनसह मी सुरेखा, तारा न्यूज, कोल्हापूर।